मोठ्या मनाने मी माझ्या छातीवर दगड ठेवला आणि क्रिकेटला निरोप दिला. मग मी फुटबॉलची प्रॅक्टिस चालू केली. महाराष्ट्राच्या टीममध्ये मी खेळत होतो. माझी निवड झाली. सगळीकडे माझी वाहवा झाली. अहो, फुटबॉलमध्ये मी एवढा कुशल झालो की सगळे लोक मला म्हणायचे माय फुट. माय फुट बोलायचे? हो, माझ्या पायातच जादू होती ना अशी. ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करायचो, घरी बेडवरही प्रॅक्टिस करायचो. सांगता काय? 3 वेळा बायकोला फुटबॉलसारखी उडवली. शेवटी व्हायचं तेच झालं. काय झालं? काही वर्षापूर्वी आईला भेटून येते असं सांगून गेली. ती काय परत आलीच नाही. खूप शोधली असणार तुम्ही तिला ना? नाही, कशाला शोधायची? 4 वर्षांनी फोन येणारच ना तिचा. अहो, तुम्ही एवढे मोठे फुटबॉलपटू, तुम्ही मुलाखत द्यायला आलात का घरातली लपडी सांगायला आला? लपडी सांगायला आलोय. अरे नक्की आहेस कोण तू? अहो, मी 4थी नापास आहे. हो, मी इलेक्ट्रिशियन आहे. अहो, मी पंखा दुरुस्त करायला आलो तुमचा. अरे पण तू इलेक्ट्रिशियन, हे ग्लोव्ज, हे पॅड, हे कुठून आणलं हे ती खाली पोरं खेळत होती ना, त्यांना म्हटलं बघू रे इकडं. त्याने लगेच दिलं. हो, चांगली पोरं आहे. अरे चांगली. अरे तू काय माणूस आहेस का? तुला काय बरं हा फुटबॉल कुठून आणला? फुटबॉल ते तुमचा तो बाहेर माणूस उभा आहे तो काय त्याच्या मागाशी समजून काय होईल? हां, तर ते बॉल धरून उभे होते. मी म्हटलं मी आज चालू द्या, मी घेऊन जातो. अरे चांगला. तू काय माणूस आहे? तुला अक्कल आहे? एवढ्या मोठ्या आमच्या गेटला बाहेर उभा तू आतमध्ये आलास. संदीप, ऐका ना.